नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत, पाहू शकता आपल्या पाठीमागे पुणे स्टेशन। इथून आपला जो रूट करायचा तो म्हणजे पुणे ते हुबळी। नवीन मधली जी वंदे भारत आहे ऑरेंज कलर मध्ये, त्या ट्रेन आपण प्रवास करणार आहे हुबळी पर्यंत। तर 560 किलोमीटरचा जवळजवळ अंतर असणार आहे। तर आता बरोबर या ठिकाणी 12 वाजलेले। तर पाहू शकता पुणे स्टेशनचा हा परिसर आहे मस्त पैकी असा। पुणे स्टेशनवरून आपल्याला जी ट्रेन लागणार आहे हुबळीसाठी 2:15 म्हणजे 2:15 वाजता। तर आपण आलो पुणे स्टेशनच्या आवारामध्ये। पाहू शकता पुणे स्टेशनचा आतून जो परिसर आहे तो पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हा परिसर आहे। आपल्या समोर अजून एक ट्रेन आहे या ठिकाणी, लांब पल्ल्याची ट्रेन आहे हुबळी निजामुद्दीन। आपण या प्रवासामध्ये जो प्रवास करणार आहे तो एकटा प्रवास नाही करणार आहे, आपल्या भूषण दादांवर प्रवास करणार आहे। तुम्हाला भेट घालून देतो। भूषण दादा बसलेले आहे तिथं। काय म्हणता भूषण दादा? अरे वा, चाललंय हा, तर वाट बघतोय आम्ही ट्रेनची। सगळ्यात महत्त्वाचं की ट्रेन कुठे लागते ते बघूया आणि कोणत्या पलटला लागते ते पण अजून आपल्याला तसं काही माहित नाही कोणत्या पलटला ट्रेन लागते। सगळ्यात जास्त जी एक्साइटमेंट आहे ती वंदे भारत बघण्याची। आपली जी वंदे भारत लागणार आहे ती फलाट क्रमांक 2 ला आपली वंदे भारत लागणार आहे। आता वंदे भारत आलेली आहे, तुम्हाला दाखवतो। जबरदस्त फोटो काढण्यासाठी माणसांच्या इकडे झुंबड झालेली आहे। एलईडी मध्ये बोर्ड दिलेला आहे तिथे इंडियन रेल्वे म्हणून। रेल्वेचा फ्रंट लुक पाहू शकता तुम्ही। जी ग्राफिक दिलेले आहे वंदे भारत ट्रेनला, तर पाहू शकता अशा प्रकारचं हे ग्राफिक्स आहे। आणि आपली जी सीट आहे ती C2च्या डब्यामध्ये। तर जाऊया आतमध्ये काय काय फॅसिलिटी आहे वंदे भारतच्या या डब्यामध्ये। आधी तुम्हाला पॅसेंजर केबिन दाखवतो। पॅसेंजर केबिन पाहू शकता 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। एका डब्यामध्ये टोटल जे प्रवासी बसतात ते पाहू शकता। या ठिकाणी टोटल 78 प्रवासी इथे बसतात। या ठिकाणी उभं राहिले की ऑटोमॅटिक दरवाजा ओपन होतो, ऑटोमॅटिक सिस्टीम आहे। आणि 2 बाथरूम दिलेले आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टी या ठिकाणी। आणि आता आपण दुसऱ्या डब्यामध्ये चाललेलो आहे, त्याच्यामध्ये 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। तर पाहू शकता 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। ही जो कोच आहे तो एक्झिक्युटिव्ह कोच आहे। यामध्ये जास्त काही फरक नाही, फक्त या ज्या चेअर आहेत त्या 360 अँगल पूर्ण फिरतात। यामध्ये जे पेज दिलाय ना, बापरे खूप जास्त पेज दिलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता पाय सुद्धा पोहोचत नाही एवढा मोठा स्पेस दिलेला आहे। एवढा मोठा जो पेज देण्याचं जो कारण आहे ना, तर एक प्रकारचा आपण स्लीपर सीटर म्हणू शकतो याला। जसं आपण नॉर्मल बसतो तसा आपला पाय पोहोचत नाही, पाहू शकता तुम्ही। जसं आपण स्लीपरच्या मोडमध्ये येतो ना तसा आपला पूर्ण पाय पोहोचून जातो, पाहू शकता तुम्ही। एकदम कम्फर्टेबल। तर अशा काही गोष्टी आहे 2x2च्या जी सीटमध्ये जी फॅसिलिटी आहे ना, ते भूषण दादा सांगतील तुम्हाला। तर भूषण दादा सांगा काय फॅसिलिटी आहे 2x2च्या सीटमध्ये? स्पेस जास्त आहे, लेग रेस्ट खूप आहे आणि पुशबॅक तर ऑब्विसली आहे। सोबत जेवणासाठी नाश्त्यासाठी स्पेशल डायनिंग ट्रे, एक प्रकारचा ट्रे बोलू शकतो आपण। असं खोलायचं, फोल्डेबल। पण रिस्क आहे, मोठी रिस्क आहे। जास्त वजनदार वस्तू ठेवली तर तुटण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे हलकट ठेवा आणि मग बंद करून पुन्हा एकदा द्यायचं। हे फक्त एक्झिक्युटिव्ह चेअर कार मध्ये, बाकी नॉर्मल चेअर कार मध्ये नॉर्मल जनरल वाली फिलिंग। आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार मध्ये एकूण 1 ते 52 सीट आहेत, फक्त एकच कोच आहे E1। बाकी 8 डब्याची ट्रेन आहे त्यामुळे एकच कोच दिला आहे, बाकी सर्व 7 चेअर कार। आणि सीट मध्ये 180 डिग्री रोटेट। जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, या ज्या चेअर आहेत त्या फुल 360 अँगल फिरतात। 2x2च्या कोचमध्ये जी सिटिंग अरेंजमेंट आहे ना, टोटल प्रवासी जे बसतात या ठिकाणी, तर 52 प्रवासी टोटल एका डब्यामध्ये बसतात। तर पाहू शकता शेवटची सीट आहे ती 51-52। आपल्या कोचमध्ये जी फॅसिलिटी नाही ती फॅसिलिटी मी इथे सांगितलेली आहे। तर आता आपण आपल्या कोचमध्ये आलेलो आहे। आपला कोच पाहू शकता 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। या ठिकाणी 3x2 पाहू शकता अशा प्रकारची सीट आहे। आणि या सीटवर जी फॅसिलिटी आहे ना, ती सुरुवात करतो आपण या सीटची पुशबॅक, नॉर्मल पुशबॅक। आणि आता बघूया किती खाली ही पुशबॅक जाते। नॉर्मल पुशबॅक अशी मागं होते, जास्त काही मागं जात नाही। तर एवढा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल, पाहू शकता। दुसरी गोष्ट आपण बघणार आहे ती म्हणजे फुटरेस्ट। एकदम शॉर्ट अशी फुटरेस्ट दिलेले आहे। फुटरेस्टच्या वर एक स्टोरेज दिलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण न्यूजपेपर मॅगझिन वगैरे ठेवू शकतो। थोडंसं वर आलं तर या ठिकाणी आपल्याला एक ट्रे बघायला मिळतो। हा ट्रे कशा प्रकारे, तर एवढा ट्रे ओपन होतोय। तर इथे एक होल दिलेलं आहे, ते म्हणजे ग्लास वगैरे असेल त्याची पकड मजबूत बसावी त्यासाठी हे होल दिलेलं आहे। आणि याच्यावरती पाहू शकता तुम्ही एक हँडल बार दिलेला आहे धरण्यासाठी। तर पाहिलं असेल अशा काही फॅसिलिटी आहे सीट्स मध्ये। आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या सीट्स रोटेट होत नाहीत, फक्त पुश होतात। आता बघूया सीट्सच्या बाजूला काय काय फॅसिलिटी आहे। आणि या ठिकाणी मस्तपैकी असा लॅगेज पेज दिलेला आहे आणि टच रीडिंग हेडलॅम्प दिलेला आहे। विंडो सीटला जी विंडो दिलेली आहे या ठिकाणी, तर किती मोठी विंडो दिलेली आहे पाहू शकता। या ठिकाणी जवळच एवढी मोठी विंडो सीटवर दिलेली। सूर्यप्रकाशाचा त्रास होत असेल त्यासाठी कर्टन दिलेला आहे, तर पाहू शकता।
ओके न्यूजपेपर आलेला आहे, पाहू शकता इंग्लिश न्यूजपेपर. कोणता न्यूजपेपर आहे? द टाइम्स ऑफ इंडिया. तुम्हाला जर मदत पाहिजे असेल सीटच्या बाजूला एक माईक दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर तुम्ही ते प्रेस करू शकता. आणि या ठिकाणी इमर्जन्सी बटन. तर इमर्जन्सी कात तोडण्यासाठी ते वेगळंच काहीतरी हॅमर दिलेलं आहे. फूड स्टोरेजच्या बाजूला एक मेडिकेट पण दिलेलं आहे इमर्जन्सीसाठी. तर फर्स्ट एड किट. आणि आता ट्रेन सुटायचा टाइम झालेला आहे, पाहू शकता. आता जो टाइम झालेला आहे 2:13 झालेले आहे त्या ठिकाणी. पुणे जंक्शन. जाऊया आता, बसूया आपल्या सीटवर. आपण ज्या सीटवर बसलो तो सीट क्रमांक तुम्हाला सांगतो, कोणत्या सीटवर आपण रिझर्वेशन केलेलं. आणि इथे सिक्युरिटी कॅमेरा पण दिलेला आहे आणि माईक पण आहे अनाउन्समेंटसाठी. आणि आपली सीट पाहू शकता 18-19. हे वर्क करतो पण वरच व्हाय नाही काय वानकडे. फिक्स आहे काय? कॉन्स्टंट फिक्स. ओके. सुरुवातीला पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र टाइमचा एक पेपर घेतलेला आहे आणि एक पाणी बॉटल इथे सुरुवातीला तुम्हाला मिळून जाते. खरं तर पेपर टाइम्स ऑफ इंडियाचा दिलता, पण तुम्ही मागून घ्या. आपण हे प्रिपेअर केलेलं आहे का तर आपण राहतो महाराष्ट्रात, त्यामुळे मराठी भाषेचा मान राखलाच पाहिजे. त्यामुळे आपण मराठी न्यूजपेपर इकडे घेतलेला आहे. एक बिस्किट दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक कार्डमम चाय दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला मेन्यू मिळतो. भूषण भाऊने पाहू शकता काय आणलेले, चपाती आणि हे भाजी. कसली? पावट्याची भाजी. घरचे जेवण घेऊन आलेत आपले भूषण भाऊ. या मंडळी जेवायला या. आता चहा नाश्ता मिळेल, रात्री जेवण, दुपारच्या जेवणाचे वांदे आहेत पण आम्ही घरून जेवण आणतोय. तर घेऊया भूषण भाऊ बरोबर त्यांच्या घरचे जेवण कसं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे घेऊया चहा बिस्किट. मस्तपैकी जेवण वगैरे झालेले आणि जेवण तर भाई साहेब एकदम लाजवाब. ह्याची प्रोसेस कशी आहे ती आता भूषण दादा सांगतील तुम्हाला. ऑलरेडी सगळं साखर बिकर काय असेल ते, दूध बिल काय असेल ते मिक्स असतं. फक्त फाडायचं आणि मिक्स करायचं, स्ट्रॉने मिक्स करायचं. चहा तयार आणि सोबत हे आपले युनिबिक. युनिबिक दोनच असतात, जास्त काय नाही. मजेदार गोष्ट अशी की आम्ही जी विंडो सीट पकडली होती तिथे विंडो नाहीये, अशा प्रकारची विंडो आहे. कसं वाटतंय भूषण भाऊ विंडो सीट तुम्हाला मिळली, काय म्हणाल? प्लॅन फसलेला आपला. बघूया कुठे खाली झाली तर आपण कसा बसा शूट करू.
MH11 जिल्हा सातारा. पुण्यानंतर पहिला जो स्टॉप झालाय तो साताराला झालाय. आता इथून पुढे जो स्टॉप होणार आहे तो सांगली, मिरज, बेळगाव, धारवड आणि फायनल स्टॉप हुबळी. आता वंदे भारतचा स्टॉप आहे. एकदम विमानासारखी सेवा दिलेली आहे वंदे भारतमध्ये. एकदम लक्झरी टाईप, जबरदस्त. दुपारचे 4:30 झालेत, म्हणजे 4:30 वाजलेले. पाहू शकता हे सातारा रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे. सातारा रेल्वे स्टेशनला टोटल फलाट जे दिले, टोटल 3 फलाट दिलेले आहेत. तर आपली ट्रेन पुण्यावरून 145 किलोमीटर अंतर गाठत सातारा रेल्वे स्टेशनला पोहोचलेली आहे. तर 127 किलोमीटरचं अंतर आपल्याला पार पाडायचं आहे सेकंड स्टॉप साठी. तर बघूया किती वाजता आपली वंदे भारत पोहोचते सांगलीला. सातारा नंतर दुपारचा जो नाश्ता मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी चक्की दिलेली आहे, सोनपापडी आणि प्रीमिक्स दिलेला आहे, आल्याचा चहा म्हणतो आपण याला, आणि एक टोमॅटो कॅचअप आणि एक समोसा. दुपारच्या नाश्त्यासाठी एवढा मेनू दिलेला आहे. MH10 जिल्हा सांगली. इथे आपली रेल्वे पोहोचलेली आहे 6:30 वाजता. रेग्युलर जो टायमिंग आहे रेल्वे पोहोचण्याचा सांगलीमध्ये 6:10. ट्रेन 20 मिनिटं लेट आहे. आता सांगलीमधून आपली ट्रेन रवाना होते मिरजसाठी. सगळ्यात जास्त जे प्रवासी खाली झाले ते सांगलीमध्ये. तर वंदे भारत ट्रेनचं फुल तिकीट आहे विथ इन्क्लुडिंग फूड 1475 एवढं तिकीट भाडं आपल्याला पडलेलं आहे. सांगलीवरून आपली ट्रेन रवाना झालेली आहे मिरजसाठी. मिरज इथून 30 किलोमीटरचं अंतर आहे जवळपास. तर बघूया आता मिरज जंक्शनला गेल्यावर. दरवाजे खुल रहे हैं. तर मिरज जंक्शनला आपली ट्रेन आलेली आहे 6:47. इथून जे पुढचा स्टॉप येणार आहे वंदे भारतचा ते डायरेक्ट बेळगाव. तर 138 किलोमीटरचा अंतर दाखवत आहे. तर बघूया आपला डिनर टाइम कधी होतो या रोडवर. आणि मिरजमध्ये क्रूज चेंज झालेले आहे आणि आपण जो टप्पा पार केलेला आहे पुण्यापासून मिरजपर्यंत तर जवळजवळ 280 किलोमीटरचा आपण टप्पा पार केलेला आहे. तर मित्रांनो विषय असा आहे की तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवता येणार नाही का, तर तुम्ही दृश्य पाहू शकता कसं दिसते. फुल जेड ब्लॅक. इथून पुढे जे बाहेरचे दृश्य आहे तुम्हाला काही दिसणार नाहीये. तुम्हालाच काय तर मला सुद्धा काही दिसणार नाही बाहेरचे दृश्य. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. बेळगावमध्ये आपली ट्रेन पोहोचलेली आहे. टाइम झालेला आहे बरोबर 8:28. बेळगाव रेल्वे स्टेशनला पाहू शकता कशा प्रकारचा हा बेळगाव रेल्वे स्टेशन आहे. मस्तपैकी असा. आणि खाली पाहू शकता तुम्ही पूर्ण मार्बल लावलेला आहे इथे. तर समोरची जी ट्रेन आहे बेळगाव बँगलोर. फायनल स्टॉप जो राहिले आपला बेळगाव पासून हुबळी, तर 142 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. आणि त्याच्या आधी धारवाडचा स्टॉप येणार आहे. हुबळी ते धारवाड जे अंतर आहे ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट फायनल स्टॉप पकडलेला आहे. रेल्वेमध्ये किती प्रवासी राहिलेले तर तुम्ही पाहू शकता. बघता 80% लोक
खाली झालेले आहेत रेल्वेमधून. फक्त 20% प्रवासी राहिलेत म्हणायला हरकत नाही. तर पाहू शकता एकदम खाली खाली वाटायला लागले पूर्ण ट्रेन. तर बेळगावपर्यंत जबरदस्त प्रवासी उतरलेले. आणि आता आपण आलो एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये. आणि एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये पाहू शकता तुम्ही इथे पण पॅसेंजर पूर्ण खाली खाली झालेत. मोजकेच पॅसेंजर या ठिकाणी राहिलेले आहेत. बेळगाव नंतर अशी कंडिशन आहे. आत्ता गाडी आली बेळगावमध्ये. बेळगाव नंतर धारवाड आणि फायनल स्टॉप हुबळी. टाइम पाहू शकता या ठिकाणी 22:20 आणि फायनल स्टॉप 22:45 मिनिटांनी आपली ट्रेन हुबळी जंक्शनला पोहोचणार आहे. आणि मस्तपैकी खाण्यासाठी जागा निवडली आम्ही. तर ऑलरेडी आपण डिनर घेतलेला आहे. चला आता मस्तपैकी जेवून घेऊया. आणि मेनू पाहू शकता तुम्ही या ठिकाणी, एक व्हेज आणि नॉन व्हेज. आणि आता व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये काय काय व्हरायटी ते आपण बघणार आहे. तर फायनली मंडळी आपल्या इकडे अनबॉक्सिंग झालेले व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये. पाहू शकता नॉन व्हेज आणि व्हेज आणि नॉन व्हेज. फक्त थोडासा बदल आहे ते म्हणजे ही पनीरची भाजी आहे आणि हे चिकन, एवढाच फरक आहे. बाकी सगळा सेम मेन्यू. तर मेनू मध्ये काय काय पाहू शकता तुम्ही. गुलाबजाम, सुकी भाजी, दही, डाळ, भात आणि चिकन रस्सा. आणि एक चपाती दिलेली आहे, एक मीठ दिलेलं आहे आणि लोणचं. तर बघूया आपण चिकन ट्राय करूया आता. मला पण ठेवा थोडं. जबरदस्त क्वालिटी मस्त आहे चिकनची का भाजीची. आणि तुम्हाला कसं वाटलं भूषण भाऊ पनीरची भाजी. एक नंबर आहे. मस्त होते ना. एक नंबर आहे. बऱ्यापैकी आहे. हा थोडी स्पायसी आहे म्हणजे तेल जरा उठून दिसतंय पण ग्रेव्ही चांगली आहे. दोन्ही. आणि दोन्ही पण स्पायसी भाजी आहेत एकदम बेस्ट. चला आता संपूया. रात्रीचे वाजले 10:30 आणि इतकी भयानक थंडी पसरायला लागली ना गाडीमध्ये. बापरे खतरनाक थंडी वाजते गाडीमध्ये. भूषण भाऊ पण तिकडे झोपलेले आहेत. अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. Thank you for traveling with Indian Railways. तर फायनली मंडळी आपली ट्रेन पोहोचलेली आहे हुबळीमध्ये. बघता बघता सगळे प्रवासी खाली झालेले. एक पण प्रवासी नाही आता का. तर आपला फायनल स्टॉप आलेला आहे. इथपर्यंत ट्रेनचा रुटीन चालतो पुणे ते हुबळी. बरोबर हुबळीला पोहोचण्याचा जो टायमिंग आहे बरोबर 11 वाजता आपली ट्रेन हुबळीला पोहोचलेली. आणि हुबळीचा रेल्वे जंक्शन खतरनाक. SSS जी आपली ट्रेन होती तर त्याचा लॉंग फॉर्म पाहू शकता. श्री सिद्धारोडा स्वामीजी हुबळी जंक्शन असा त्याचा अर्थ आहे. SSS हुबळी या वंदे भारतनं आपण संपूर्ण प्रवास केलेला आहे पुणे ते हुबळी. आपला जो जर्नी टाइम झालेला आहे दुपारी 2:15ला निघलेली ट्रेन आत्ता बरोबर 11 वाजता हुबळी रेल्वे जंक्शनला पोहोचलेली आहे. जवळजवळ आपला जो प्रवास झालेला आहे तो 9 तासांचा कंप्लीट प्रवास इकडे झालेला आहे हुबळी जंक्शन पर्यंत. आणि हुबळीचं जंक्शन पाहू शकता तुम्ही एकदम लांब सडक. हुबळी जंक्शनची जी लांबी आहे ती 1.5 किलोमीटर एवढी लांबी आहे. हुबळी जंक्शन एकदम मोठं असं जंक्शन आहे कर्नाटक मधलं हुबळी. ह्याच्यापेक्षा मोठं जंक्शन जर कुठं असेल कर्नाटक मध्ये तर मला कमेंट करून सांगा मस्तपैकी असा. तर मंडळी या रोडवर जे जिल्हे आलेले जिथे जिथे आपली वंदे भारत थांबलेले ते सगळे पूर्ण जिल्हे होते. जसं की आपण प्रवासाची सुरुवात केली होती पुण्यावरून. पुणे जिल्हा, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड आणि फायनल जिल्हा हुबळी. असे टोटल 7 जिल्हे या रोडवर आलेले. तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये हुबळी जंक्शनला पण इथे फोटो काढतात लोक सध्या. सुप्रभात मंडळी. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि आपण आता हुबळीमध्ये पाहू शकता. सकाळ झालेली आहे हुबळीमध्ये आणि अशा प्रकारचं वातावरण पडलंय हुबळी शहर. आपण जिथे स्टे केला होता जंक्शनच्या बाजूला पाहू शकता एक मॉडर्न डॉर्मेटरी आहे. या ठिकाणी आपण स्टे केला होता. स्टे साठी जो खर्च आलेला आहे फक्त 150 रुपये पर व्यक्ती.
खर्च आलेला आहे. जसं की तुम्हाला AC आणि नॉन AC मध्ये तुम्हाला बेड मिळून जाईल. नॉन AC मध्ये 150 रुपये, AC मध्ये जर घेतले तुम्ही तर 250 रुपये एवढा खर्च येणार. आम्ही 150 वाली जी रूम घेतली होती त्याच्यामध्ये गरम पाण्याची सुविधा नव्हती. राहण्याची मस्त सोय इकडे झाली होती काल रात्री. प्रवास तर भाई लांब पल्ल्याचा प्रवास होता. बघितला असेल तुम्ही, एकदम जबरदस्त प्रवास झालेला आहे. सकाळचा नाश्ता करूया. सकाळचा नाश्ता तुम्हाला दाखवतो इकडचा. मला वाटतं इडलीशिवाय दुसरं काय नसणार आहे. इडली, मेदू वडा. सकाळच्या नाश्त्याला आपण जो नाश्ता घेतलेला आहे तो पाहू शकता. इडली वडा मस्तपैकी गरमागरम इडली वडा इकडे आलेला आहे आपला. 50 रुपये पर प्लेट. इकडच्या भागातलं कधी खाल्लं नाही इडली वडा. आपण गेलो होतो ज्यावेळेस बेळगावला, त्यावेळेस आपण ट्राय केला होता. तिकडची टेस्ट थोडीशी वेगळी आहे, इकडची टेस्ट बघूया कसं. चटणी एक नंबर आहे, सफेद चटणी. इडलीपेक्षा चटणी सगळ्यात भारी वाटली मला. आपल्या महाराष्ट्रात असं इडली वडा मिळत नाही. तर पाहू शकता एकदम मस्त असा सॉफ्ट इडली वडा आहे. या मंडळी नाश्ता करा कर्नाटकचा इडली वडा. तर मंडळी रेल्वे जंक्शन पासून 3-3.5 किलोमीटर अंतर्गतात आपण पोहोचलेलो आहे. न्यू बस स्टेशन हुबळी. पाहू शकता आपल्यासमोर बस स्टँड आहे कर्नाटकमधलं. तर इथे आपण आलेलो आहे आणि इथूनच आपल्याला दुसऱ्या ब्लॉकची सुरुवात करायची. हुबळीवरून बघूया कोणती गाडी आहे. तर मला वाटत नाही इथं कुठली आपली गाडी असेल महाराष्ट्राच्या हद्दीत जायला. एक गाडी होती ज्यावेळेस आपण सुरुवातीला नवीन बसेस आल्या होत्या गारगोटी आगारला, गारगोटी हुबळी. पण आता आहे का नाही ते बघावं लागेल हुबळी बस स्टँडवर. चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या भागात.